नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला माहीतच आहे की त्या दिवशी मी तुम्हाला माझा रोज डेली वापराच्या साड्या दाखवल्या होत्या। तर मग आता मी माझ्या काठपदर किंवा हेवी चांगल्या लग्न कार्यात वगैरे पार्टी वेअर मध्ये नेसायच्या अशा साड्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर मग चला बघूयात की आपण साड्या कशा आहेत आणि तुम्हाला प्राइस सुद्धा सांगणार आहे। आणि म्हणजे काठपदर तर मला समजत नाही की पहिल्यांदा काठपदर साड्या दाखवू की वर्कच्या, पण आधी वर्कच्या नाही दाखवत, आधी काठपदर साड्या दाखवते। त्या की जास्त आहेत आणि जेवढ्या जशा होतील तशा मी दाखवायचा प्रयत्न करेन। राहिलं तर मी दुसरा ब्लॉग बनवेन की त्या वर्कच्या साड्याचा। फर्स्ट त्याला काठपदर दाखवेल। तर मी तेवढा मोठासाठी काढलेला आहे साड्यांचा। माझ्या लग्नातल्या सुद्धा साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त। तर ही साडी बघा मस्त आहे, मस्त असा पर्पल कलर आहे आणि याची काठ वगैरे मस्त आहे। नेसल्यावरती खूप म्हणजे खूप सुंदर दिसते आणि मी ह्याच्यावरती व्हिडिओ पण काढलेला आहे आणि मी संक्रांतीला नेसले, खूप जबरदस्त साडी दिसते आणि ह्याचे फोटो वगैरे खूप म्हणजे खूप सुंदर दिसते। मी संक्रांतीला नेसलेले आहे। आय थिंक मी याच्यावरती रील्स काढले असतील किंवा नसतील, पण मी फोटो वगैरे टाकलेले आहेत यूट्यूबला। तर ही अशी साडी आहे बघ, सुंदर, किती सुंदर दिसत आहे बघ, बघाच। त्याचा पदर वगैरे खूप मस्त आहे, याचे काठ वगैरे तुम्ही बघू शकता, एवढे सुंदर काठ आहेत। जसं की ही साडी ना अशी पैठणी म्हणूनच ओळखता येईल, कारण त्याच्यावरती मस्त छोटे छोटे असे काठ डिझाईनचे आहेत आणि मोराची डिझाईन सुद्धा त्याच्यावरती आहे। तर ही अशी आहे आणि इकडे वरती नेसत्या साईडला आपले हे छोटेसे काठ दिलेले आहेत आणि इकडे असं खाली, आणि त्याच्यानंतरचा पदर सुद्धा तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये आहे। ब्लाऊज सुद्धा मी याचा खूप छान स्टिच केलेला आहे, पण आता मी ब्लाऊज तुम्हाला दाखवणार नाही कारण मग ब्लाऊज मुळे खूप वेळ होईल। आणि हा आहे याचा पदर आणि पदरला सुद्धा बघा किती मस्त सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आणि मस्त पर्पल कलरचे मोर हे आणि असं कॉन्ट्रास्ट आहे। तर केशरी कलरचा असा याचा ब्लाऊज आहे, तर मस्त एक नंबर दिसते नेसल्यावरती सुद्धा। तर ही आहे आपली काठपदर साडी। त्याच्यानंतर ह्या साडीची प्राइस, ही साडी मला म्हणजे भेटलेली आहे, पण तरी पण मला ह्याची प्राइस माहित आहे। तर ही साडी 1100 रुपयाला घेतलेली होती। खूप सुंदर आहे, फक्त फुगते खूप, म्हणून मी तरी बऱ्याच वेळा मी घातलेली आहे आमच्या गावच्या ड्रेस वगैरे संक्रांतीला, पण फुगते हिचा कपडा, पण नेसल्यावरती खूप सुंदर दिसते, ती पण आपल्या नेसल्यावरती आहे। त्याच्यानंतर ही आहे आपली नेक्स्ट साडी आणि ह्याचे काठ बघा किती सुंदर दिसत आहेत, एक नंबर, एकदम पूर्ण जरीचं काम केलेलं आहे ह्याच्यावरती आणि साडी एक नंबर दिसते ही सुद्धा। तर पूर्ण साडी मी तुम्हाला पूर्ण दाखवते। तर हा आहे याचा पदर आणि एवढी सुंदर पदर आहे। तर त्याच्यानंतर मी आतमध्ये खोलून तुम्हाला साडी दाखवते। डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे, याच्यावरती सुद्धा मी बरेच फोटो काढले आहे, रील्स काढले आहेत की नाही मला आठवत नाही, पण मी याच्यावरती सुद्धा नक्की रील्स काढले। हा मी संक्रांतीला नेसलेले आहे, तेव्हा ह्याच्यावरती उपान वगैरे घेताना मी ते फोटो व्हिडिओ वगैरे शेअर केलेला आहे। तर ह्याचे काठ तुम्ही बघू शकता, किती मोठे काठ आहेत मस्त आणि एकदम जवळून बघा किती सुंदर साडी दिसत आहे। आणि हा असा आहे ह्याचा कलर सुद्धा बघा एकदम अशी वाटत आहे की हा शालूचा आहे, पण हा शालू नाही माझ्या लग्नातला। तर सुंदर साडी दिसत आहे, मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवते। ही अशी पूर्ण साडी आहे आणि मस्त ह्याचा पदर सुद्धा खूप मस्त दिलेला आहे। तर हा आहे याचा पदर आणि मस्त पदराला मस्त गोंडे वगैरे सुद्धा दिलेले आहेत। तर खूप सुंदर साडी आहे, मला ही खूप 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 आवडलेली आणि मी घेतली। ह्याची प्राइस सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर ही साडी मी माझ्या चुलत्याच्या लग्नात घेतलेली होती। तर ह्याच्यावरती सुद्धा बघा डिझाईन किती सुंदर आहे, एकदम गोल्डन कलरची बारीक डिझाईन आहे। ही सुद्धा साडी नेसल्यावरती पूर्ण असं पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि पूर्ण साडीवरती ही अशी
बुट्टी आहे, सगळीकडेच ही अशी बुट्टी आहे. तर ह्याची प्राइस सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर ही साडी मी गावी घेतली होती, तर इथे घेतली नाही मी मुंबईमध्ये. तर ही साडी मी गावी घेतली होती. तर ही 1350 रुपयाला साडी मी घेतलेली होती. तर बघ सुंदर, खूप म्हणजे खूप मला आवडली होती. कलर सुद्धा असा मस्त आहे. तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि पदर वगैरे खूपच सुंदर आहे. तर ही मस्त अशी तुम्ही लग्नात वगैरे नेसायसारखी शालूच वाटत आहे की. खूप जणींनी मला ही साडी नेसल्यावरती सुद्धा विचारलं होतं की हा तुझा लग्नातला शालू आहे का. तर मी सांगितलं नाही, हा माझा लग्नातला शालू नाही, माझ्या काकाच्या लग्नात घेतलेली होती ही साडी. तर ही अशी साडी आहे आणि मस्त ब्लाऊज म्हणजे ह्याचा कॉन्ट्रास्ट आहे. तर जसं ह्याचे काटा आहेत तसा ह्याचा ब्लाऊज आहे. तर ही एक साडी आहे माझी काठपदरची, जी की खूप सुंदर आहे. तर त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला माझ्या लग्नातल्या साड्या सुद्धा दाखवणार आहे. तर ही बघा साडी किती सुंदर दिसत आहे. हे बघा पूर्ण ह्याच्यावरती गोल्डन जरीचं काम केलेलं आहे आणि हे मस्त असे गोंडे आहेत. काठ वगैरे एकदम जबरदस्त आहेत आणि कॉन्ट्रास्ट आहे सगळं, त्यामुळे खूप सुंदर दिसते. पदर तर खूप सुंदर आहे, पूर्ण असा भरलेला आहे. तर खूप म्हणजे खूप मला सुद्धा खूप आवडते आणि प्राइस सुद्धा मला साडीच्या मनाने खरंच खूप कमी वाटते. तुम्हाला कशी वाटते या साडीची प्राइस मला नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे आणि ही साडी माझ्या लग्नातली आहे आणि ही माझी साडी माझ्या साखरपुड्याची साडी आहे. तर ह्याचा कलर बघा, ही साडी मला खूप म्हणजे खूप आवडते. जितक्या वेळा मी नेसलेले आहे तितक्या वेळा मला ह्या साडीचा कधीच कंटाळा येत नाही, कारण मी बसते सुद्धा खूप मस्त आणि अजिबात फुगत नाही. आणि खूप सुंदर म्हणजे खूप नेसल्यावरती अप्रतिम ह्याचा कलर दिसतो. आणि मी ह्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत आपल्या यूट्यूबला आणि इन्स्टाला, तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की साडी आपली कशी दिसते. तर ही साडी म्हणजे साखरपुड्याची आहे ना, आपल्याकडे प्रथा आहे माहितीच आहे तुम्हाला, साखरपुड्याला हिरवी साडी घेतात. तर हे आहेत मस्त याचे काठ आणि काठ तुम्ही बघू शकता, एकदम मोठे काठ आहे, किती मस्त काठ आहे, एकदम नाजूक आहेत, मोठे आहेत पण एकदम नाजूक अशी डिझाईन आहे याच्यावरती. तर याचा सुद्धा ब्लाऊज आणि हे कॉन्ट्रास्ट आहे, पण मी तुम्हाला तर ब्लाऊज बोलले की मी दाखवणार नाही. तर हा मस्त आहे याचा पदर. हे बघा पदर सुद्धा मस्त असा रेड कलरचा आहे आणि ब्लाऊज सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे. हे बघा छोटे वरचे काठ आहेत आणि खूप सुंदर काठ आहेत बघा, एकदम जवळून बघा किती सुंदर काठ आहेत ना ह्याचे. मला सुद्धा खूप आवडते, नेसल्यावरती इतकी सुंदर दिसते. न मेकअप करता ही साडी घातली ना की हे साडीनेच इतका सुंदरसा लुक येतो की मेकअप करायची गरजच नाही. ही साडी घातली तरी एवढा सुंदर असा लुक येतो. तर ही अशी आहे आपली ही साडी. तर ही आहे माझ्या साखरपुड्याची लग्नातली साडी. तर ह्याची प्राइस आता मला आठवत नाही, पण एक 1200च्या आसपास मला वाटते घेतलेली असेल, जास्त महाग नाही. 1200 पर्यंतच मला वाटते ही साडी मी घेतलेली होती किंवा त्याच्या आसपास घेतलेली होती. तर ब्लाऊज त्याचा मस्त मी स्टिच केलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्या लग्नातला शालू दाखवते. शालू तर हा आहे माझ्या लग्नातला सुंदर असा टोमॅटो कलरचा शालू. तर बघा किती सुंदर शालूची बॉर्डर आहे, मस्त कॉन्ट्रास्ट आहे आणि दिसताना सुद्धा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ह्याची डिझाईन, बॉर्डर कशी आहे. तर मस्त ह्याच्यावरती हे असे मस्त हे असे ह्याच्यावरती मस्त असे आहेत काठ आणि ह्या काठावरती मस्त सुंदर असे आहेत खडे आणि बघाच तुम्ही, आणि मोठे मोठे पॅच सुद्धा आहेत त्याच्यावरती आणि कलर सुद्धा बघू शकता. तर किती सुंदर आहे. हा आहे टोमॅटो रेड कलर. तर खूप सुंदर दिसते ही सुद्धा साडी नेसल्यावरती आणि तुम्हाला मी ची डिझाईन दाखवते. तर हा असं पूर्ण आहे भरलेला. तर ह्याची ही अशी आहे डिझाईन. तर बघाच तुम्ही किती सुंदर दिसत आहे, पण खूप जड सुद्धा आहे, पण जास्त पण नाही, मीडियम आहे, जास्त हलका नाही जास्त जड नाही. तर हे बघा पूर्ण असं हे खड्यांचं काम केलेलं आहे याच्यावरती आणि हे असे काठ सुद्धा, ब्लाऊज सुद्धा ह्याचा आहे की कॉन्ट्रास्ट
तर सुंदर दिसते, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसते. तर तुम्ही सांगू शकता का मला ह्याची प्राइस किती असेल बरं? तर त्याच्यानंतर मी दाखवते ह्या साडीचा तुम्हाला पदर. तर हा आहे या साडीचा, तर हा आहे या साडीचा पदर. बघा पदर सुद्धा किती मस्त आहे, पूर्ण जवळून मी दाखवते. तर ह्याच्यावरती मस्त अशी छोटी 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 हे आहेत, खडे आहेत पूर्ण. हे बघा जवळून एकदम दाखवते, दिसतच असेल तुम्हाला. तर ह्याच्यावरती असे पूर्ण खडे आहेत आणि हे बघा एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला. हे असं खड्यांचं काम केलेलं आहे. तर ह्याची प्राइस मला सांगू शकेल का कोणी पटकन किती असेल? तर चला तुमच्या मते, म्हणजे तुम्ही एक, मी तुम्हाला ह्याची प्राइस सांगणारच आहे, पण तुम्हाला मला सांगा की ही साडी मला स्वस्त पडली की महाग पडली किंवा किती असेल तुमच्या मते. तुम्हाला बघितल्या ह्या साडीची प्राइस किती वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी ही साडी घेतली होती, हा शालू आहे माझ्या लग्नातला. तर हा शालू मी घेतलेला होता 3000 रुपयांना. तर हा शालू मी माझ्या लग्नातला 3000 रुपयांना घेतलेला होता. तर सुंदर आहे ना? मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही, आणि ह्याची प्राइस महाग वाटली तुम्हाला किंवा तुमच्या मते बघितल्यावर तुम्हाला किती वाटली तर मला नक्की सांगा. आणि मस्त असा ह्याचा असा ह्या काटासारखा पूर्ण असा ह्याचा ब्लाऊज आहे. तर ही अशी आहे माझ्या लग्नातली सुंदर साडी, आणि माझं हे आहे मस्त असं साड्यांचं कलेक्शन. तर हे बघा तुम्ही, आणि पूर्ण अशी साडीला पूर्ण अशी बुट्ट्यांची पूर्ण डिझाईन आहे, आणि त्या बुट्ट्यांवरती पूर्ण खडे सुद्धा आहेत. तर हा आहे असा माझ्या लग्नातला सुंदर असा शालू. तर त्याच्यानंतर आता मी दाखवते तुम्हाला दुसरी काठपदर साडी. तर ही सुद्धा काठपदर मस्त असा ग्रे कलर आहे, आणि हा मस्त आहे ह्याचे काठ. तर ही साडी मला माझ्या भावाने घेतली होती भाऊबीजसाठी. तर प्रत्येक वेळी माझा भाऊ घेत असतो. तर हे मस्त आहे, ह्याचा पदर दिसत आहे, आणि ही आहे त्याचे काठ. तर ह्याच्यावरती मी रील्स सुद्धा खूप बनवलेले आहे, तुम्ही बघितलेच असतील. आणि साडी सुद्धा खूप सुंदर दिसते. हा आहे या साडीचा ब्लाऊज, आणि साडी अजिबात फुगत नाही, अजिबात म्हणजे अजिबात फुगत नाही. आणि मस्त याचे काठ तर मला खूप म्हणजे खूप आवडतात. हे बघा हे आहे त्याचे काठ. तर काठ बघा किती सुंदर आहेत. हे पदराची बाजू आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते कारण सुंदर असे काठ सेमच आहेत आतमध्ये. तर हे बघा ह्याचे काठ आहेत, तर किती सुंदर मला दिसत आहेत. आणि ह्याचा कलर सुद्धा बघा एकदम एकदम फ्रेश ग्रे कलर आहे, जो की मस्त शाईन आहे. आणि साडीला शाईन सुद्धा मस्त आहे. आणि ह्याच्यावरती बरेच रील्स मी काढलेले आहेत, आणि मस्त याची अशी काठ आहेत. आणि हे आहेत वरच्या बाजूच्या पण नेसत्या बाजूचे काठ. तर ही सुद्धा साडी अशी मस्त सुंदर आहे. तर ह्याची प्राइस मी सांगते. ही प्राइस, ह्या साडीची प्राइस, ही साडी सुद्धा 1000 की 900 रुपयांना घेतली होती त्याने. तर बघा किती सुंदर शाईन वगैरे हे बघा तुम्ही. तर जितकं मला पॉसिबल होईल जितक्या साड्या तर मी तुम्हाला ते दाखवतच आहे. की त्याच्यानंतर ही एक साडी आहे जी की ही मला आली होती. ही सुद्धा काठपदरच आहे, पण मी जास्त 1-2 वेळा तरी घातलेला आहे. हिला ब्लाऊज वगैरे स्टिच केलेला आहे. तर याचा सुद्धा तसाच कलर आहे की जसं की टोमॅटो रेड कलर टाइप मध्ये आहे. आणि हे आहे छोटेसे याचे काठ. तर ही पण साडी सुंदर आहे. तर याची प्राइस मला माहित नाही कारण ही साडी मला भेटलेली आहे, त्यामुळे मला याची प्राइस माहित नाही. तर याचा पदर सुद्धा असा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे, ब्लाऊज आणि पदर. हे बघा हा आहे याचा पदर. तर साडी सुंदर दिसते ही सुद्धा नेसल्यावरती. तर मी ह्याच्यावरती रील्स वगैरे काढलेल्या नाहीत. तर ही अशी आहे ह्याची ही साडी. तर माझं हे काठपदरचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट्स करून सांगायचं आहे, आणि न स्किप करता हा ब्लॉग पाहायचा आहे. तर आता मी सांगते माझी एक साडी
पैठणी साडी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यासोबत काय झालं ते सुद्धा सांगते, कारण मला तिला बघितलं की खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि चांगल्या साडीचं पूर्ण खरंच मी आता सांगू नाही शकत. तर ही आहे माझी पैठणी साडी. तर काय झालं ते सुद्धा तुम्हाला सांगते मी ह्या साडीसोबत. तर ही साडी मला संक्रांतीला माझ्या मम्मीने घेतली होती. तर ह्या सुद्धा ही साडी पैठणी साडी आहे. तर ही तेव्हा 3000 रुपयाला भेटत होती पैठणी. तर ही तेव्हा घेतलेली आहे 3000 रुपयाची पैठणी. तर प्रॉब्लेम काय झाला ते सुद्धा तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय घडलं. तर साडीचा कलर बघा खूप सुंदर आहे आणि ही साडी घेताना मी नव्हते, माझ्या भावाने घेतलेली आहे. तर बघा काठ वगैरे पैठणीचा कलर खूप सुंदर आहे आणि हा कलर पैठणी खूप सुंदर दिसतो. आणि हे आहेत मस्त ह्याचे काठ. तर झालं काय माहितीये का तुम्हाला सांगतेच मी. आणि हे आहे त्याचे वरच्या बाजूचे काठ. तर ब्लाऊज हा असा ह्याचा कॉन्ट्रास्ट आहे ह्याच्यावरचा. ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर शिवलेला आहे आणि खूप सुंदर दिसत सुद्धा होता नेसल्यावरती. तर मी ह्याच्यावरती दिवाळी फोटो काढलेले आहेत आणि मला वाटते की ते युट्यूबला व्हिडिओ काहीतरी सेंड केलेला असेल, अपलोड केलेला असेल. तर मस्त हा आहे याचा पदर. तर बघा मस्त असे मोर आहेत आणि मस्त असे काठ आहेत आणि हे असे मोर आहेत. तर तुम्हाला साडीसोबत काय घडलं हे दाखवते. हा आहे याचा पदर. तर मी ही माझ्या गावच्या यात्रेत साडी घातलेली होती आणि पूर्णपणे यात्रेत आमच्या गुलाल असतो आणि पूर्णपणे साडीची वाट लागलेली आहे. हे बघा आता मी ही साडी नेसूच शकत नाही. आता ही साडी मी पूर्ण ठेवूनच दिलेली आहे. म्हणजे आता ह्याचा काय झालं तरच काहीतरी ड्रेस वगैरे नाही तर नाहीच होऊ शकणार, कारण पूर्ण साडीला बघा हे असे डाग पडलेले आहेत जे की गुलालाचे आहेत. मी खूप वेळा ह्याला वॉश केलं, बाहेर सुद्धा धुवायला दिलेली होती पण ह्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तर हे असे गुलालाचे डाग पडलेले आहेत. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही अशा एवढ्या छान साड्या, एवढ्या महागड्या साड्या जर यात्रेत घालणार असाल गावच्या तर खरंच त्याची काळजी आहे, कारण खूप माझ्या मनाला वाईट वाटते की एवढी 3000 रुपयाची साडी खराब झालेली आहे आणि जास्त वेळा मी घातलेली सुद्धा नाही ही साडी. तर मी मोजून एक 3-4 वेळा ही साडी घातलेली असेल. आणि बघा काठबीट खूप सुंदर आहे, नेसल्यावरती खूप म्हणजे अप्रतिम दिसते, पण आता त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तर बघा हे असे हे डाग पडलेले आहेत. तर तुम्ही हे असं करू नका. व्यवस्थित घालणार असाल तर व्यवस्थित काळजी घ्या. आणि माझ्याकडून कसे काय झाले हे बघा, असं मी जास्त वेळ घातली आणि परत तशीच ठेवली होती की मी गावी धुतली नाही, इकडे अशीच घेऊन आली हिला आणि त्याच्यामुळे मग अजूनच हे झालं आणि हात वगैरे लागले गुलालाचे वगैरे ओले, त्याच्यामुळे मग हे असे झाले. तर ते जातच नाही आणि नेसल्यावरती ते बरोबर वाटत नाही, त्यामुळे ही अशीच ठेवून आहे. पण मी तुम्हाला म्हटलं दाखवावी कारण मला खूप आवडते म्हणून. तर ही आहे म्हणजे पैठणी. तर ह्याची प्राइस 3000 रुपये आहे. त्याच्यानंतर तर अजून भरपूर काठपदरच्या सुद्धा साड्या आहेत. तर राहिलेल्या साड्या मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या दाखवेन, कारण ब्लॉग खूप मोठा होतो आणि तुम्हाला सुद्धा खूप कंटाळा येईल. तर हे साड्याचं माझा कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आणि ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच येईल आपला दुसरा ब्लॉग जे की काठपदर आणि पार्टीवेअर दोन मिक्स असेल. तोपर्यंत बाय बाय.